लागा मायलिकीचं वय ग तुम्ही केलं तर काय होणार नाही, हा? काय चाललंय म्हणलं सासूनच उद्याची तयारी हा आताची झाली तयारी, उद्याची तयारी चालली, काय करायचं कसं करायचं ते. उद्या नाही काय करता येत का उद्या हे या आकारानंतर ग्रहण लागतंय असं काय ग्रहणाचं काय ग्रहणाचं काही करायचं नाही खायचं नाही प्यायचं नाही निवांत त्या टाइमात राहायचं आपल्याला पाळायचंय नाही पाळायला लागत. आईला पाळायचंय पण त्यांना पण ते काय त्यांना दहाच्या आत खायचं आहे. ज्यांच्या हातावर आम्हाला ताट जेवायचं आहे आहे. ज्यांच्या अंगात येतं जी गर्भवती स्त्री आहे जेवायचं आहे की अजून का लगेच काय चाललंय मग कोंबडी एक आणून कोंबडी कापू संध्याकाळी उद्या काय कोंबडी अगं आज काय आहे उद्या काय आहे उद्याच आज उद्या होळी जाऊ द्या आहे. पण आज लगा हॅप्पी आज होळी. होळी हॅपी होळी सर्वांना हॅपी होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होय आई रात्री ऍडव्हान्स मध्ये दिलते पण आता होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडे कशी होळी पेटावी ते पण सांगा. आता आपल्याकडे पिटून आलो की मी आता मग काय किती लांब आहे आपल्याला इथली दाखवली नाही काय नाही काय अगं नाही माणसं असते ती अगदी काय काय आवडत नाही तसं नसतं आहे आपलं वेगळी गोष्ट आहे आपल्या सवय लागून गेली का नाही आता आईला असं कोणी कॅमेरा पुढे धरला तर आईला काय वाटत नाही त्यांना तर सवय झाली. हा आहे का नाही काय चालेल बघा पुरणपोळी करायची आता पुरणपोळी आमटीकडे केली या ह्यात काय केलं झाला भात झालाय गुळवणी हो झाली. ह्यात गुळवणी लागा ह्यात भात आहे तळायचे ते. राईस भात म्हणजे भातच बरं का मराठी शब्द जेवायला गेला की निवड समजा अगं जाऊन आलो अण्णा थांबलं तिथं मी आलो इकडं हा आता मी आलो म्हणलं व्हिडिओ आपल्याला दिला पाहिजे आता तिथलं काढा गेलो तिथली मला लाजायला लागली आता कशाला म्हटलं दुसऱ्याचं आपलं म्हणजे आवडतं ना आवडतं सगळे असते का ना काय हा ह्या पोरांना सणीच होतं बोंबला व्हायचं म्हणलं वर्षभर बोंबलाच नाही ती ए बॉम्बला की बॉम्बला की असं जे ओरडायचं ते बोंबला. सांगायचं. लेडीज वरडायचं नसतं लहानपणी. पोरी नाही होईल लहानपणी वर. मोठं- मोठं सुद्धा आहे. मुलगी कशी काय करते बॉम्बला की पहिली म्हणते. मजाच वेगळी होती लय पोरं सगळी गोळा व्हायची सगळ्या घरची होळी पेटायची आई सांग तुझी लहानपणी दिवस सांगित तुझं आई पोळ्यात त्यात निवड टाकते ती पैसे टाकायचं ऊस ते असे आता आम्ही काय केलं ते उभे माहिती गौऱ्या उभा केलत्या लाकडाशी 3-4 ठिकाणी अशी उभं केली त्यांचं निवेद दावला तुम्हाला सांगतो हार घातला परत तुम्हाला सांगतो लय काय राहून दे. आणि त्यात ऊसाचा ऊस लावते ती वला ऊस असतो हा. जोपर्यंत वला ऊस खाली पडत नाही ना तोपर्यंत होळी पैसे थांबते हा जेव्हा पडेल तो होळी नाही आता पहिल्यासारखं एवढं नाही करत अगं पहिल्याच लय बदल झालाय जेव्हा ती ए कुठे तिकडं तिथं ठेव खाली जेव्हा ते ऊस खाली पडेल ऊस जळेल तेव्हाच ऊस खाली ती ऊस सगळ्या शेवटी ऊस जळते हो उभा ऊस लावला हा तेव्हा ती होळी संपली म्हणाली हा ते आता नाही पहिल्यासारखं तसं आता नाही पहिल्यासारखं आता नाही काय काय पहिले तुमच्या काळात कसं होतं आई होळी तशीच पेटवायची कशी ग उचलून लावायची नाही हे ऊस नाहीत लावत काय अशी काय गौऱ्यासाठी करते ती आणि एक ऊस असतो ते असं ठेवते ती आणि कशी काढायचं सरमळ ह्याच्या ज्वारीचं काटक असते तर ती बी अशी लावलेली असते त्याला निवड बांधलेलं असतं तर आय काहीच बोला ना तो कायची पोळी झाली बिघडली पहिली पोळी निवड घेतलं आणि लगेच भारकन जाऊन आपलं मोकळं करून आलो अण्णाला थांबवलं तिथं अण्णा म्हणलं तुम्ही बघा आता म्हणलं तिला कुठं बसू ती खेळतोय एक स्वामी एक फिरतोय. पप्पा झाले पप्पा सांगते फिरतोय ती. घेऊ दे पटापटा लागते तू का बसली तशी आईला माझी लाटा लावली ते आणि तू बसली या आता होतात की त्यांची. काय तर कर की दुसरं पळपुडगी काय सगळं लागते ते का तुमच्या कोणी लागते आमच्या नाही कोणी लाटा जवळ पण आज शिमगायला का माझी चांगलं बोला सणाचं वाज बोंबला आरडा करा हा पुरा धर. होय ग आता पोळी फुगणार आहे बरं का आईच्या हातची पोळी नाही फुगणार नाही होई पुढची फुगणार आहे. तो पण थांबवायचं मी जर नाही ती एका सारखं चिटकत होती सारखं चिटकायला लागलं त्यामुळे पोळी झाली. गुळवणी भात आता हे कधी करणार आहे कुरवड्या तळणार आहे आपल्या कुरड्या आता झालं की हा उन्हाळ्या काम आपलं तळाय की आता थोडं थोडं तळायचं कुरडया
कुरडे आणि पापड तळायचे ते. हा मस्तपैकी मसाला वापरला का आजचा ताजा मग काय? कालचा हातचा धोका दिसला का मालवणी मालवणीचा. ताजा होता कालचा. आता उद्या निवांत राहायचं काय काय काम करायचं नाही ठरवा आताच बरं काय होय गाई तर पोळी फुगली तो. कडा करू नका नाही घरण मागं लागल वर्ष अयो तुम्हाला मी सांगते आता. बाबा आम्हाला नाही ग्रहण लागत आमच्या नागात येत. दुसरं ग्रहण लागतं कशाचं बी. हा दुसरं कशाचं बी लागल. काय काय बनवलंय काय काय बनवणार आहे ती सांगा अगोदर आम्हाला आज. कसं चालू आहे पहिलं पोळ्या पुरणपोळ्या पापड तो का आहे का आता अगं पुरणपोळीला काय काय बनवलं काय काय ना ती सांगा. आमटी गुळवणी पोळी आणखी पापड कुरवडी तळायची अजून ती ती तळायचं अजून करायला करायचं लाटल्या की लगेच तळायचं. आधीच कर तळायचं होतं पण ते निवड असं थांबवलं ना नैवेद्य बनवून द्यायचं. पण नैवेद्य समोर द्यायला पाहिजे आम्ही घेऊन गेलो असतो आणि त्यासमोर थोडं थोडं ती पण आता उशीर करताना दहा काढायची होती आमकं तमकं पोरं मागलं पोरं मागं तुमच्या हायतीच की होळीचा अजून कालवा. पुरी यंदा आपली तर नाही पेटावली जवळ होई करापशी. गटाला किती केला मग आता रडती आता खेळतीये काय करतीये हे ग टोपलं तर लय टोपलं पडशील दमाने उतर. कोथिंबीर पाडशी कोथिंबीर तेवढीच आहे. एकाने स्वरापेक्षा हुशार आहे पोरं माझी लय उशीर. नाही ग कशाचे स्वराच्या टायमाला ग्रहण होतं हाय का माहित तुला आहे ना स्वराज पाळलं होतं आपण स्वामिनी कशाचे आणि स्वामीच्या टायमाला ग्रहणच नव्हतं माझ्या बाळाला. मी नका पाहतो. आता कानावलाच राहिला नाही आता कापण्या राहिल्या. पोळी फुगली का नाही पोळी फुगलेली दावा मला. आता पुरणपोळी मस्तपैकी खायची आणि झोपायची निवांत. आता सकाळी लवकर उठायचं आणि सकाळच्या 11च्यात कामं करून घ्यायची. गुबगुबीत झाली ती आता गुबगुबीतच बरी तेल 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 फुगली फुगली पोळी पोळी फुगणार आहे ती आईच्याची पोळी म्हणते अहो. बघा फुगली. आमच्या पोळ्या फुगतच नाही ते पहिल्यासारख्या आता रुसते ते तुमच्या घरच नाही तुम्ही त्रास देता. होय गाय हे जांभळे यायला लागली ती की चेची तरफ झाली या चेची तरफ झाली अशी काय पोळी फुगली तो काय काय थांब 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 बघा हा घाबरू नको. अशी पोळी व्हायला पाहिजे तेव्हा पोळी लागते ती साजीद. साजे तू तुझ्यासारखा. आता कुरडे तळा पापड तळा आणि दावा मला एकदा आणि म्हणजे बिंदास बाहेर जातो पोरं कोणाला ती का बघतो निसाडतो कल्टी मारतो आम्ही आता. कशा गवळ्या गवळ्या भाजायला लागते का चांगल्या लागते. तुमची झाली का पुरणपोळी सांगा ताई नको का पहिले आणि या पुरणपोळी खायला काय बोल की पहिलं होळी होळी पेटते म्हणजे काय बोलायचं नाही काय नाही नुसतं ग बसायचं काय ग ऐका की होळी म्हणजे काय माहितीये का होळीला सगळी रानातली कामं झालेली असते ती. सण आता हा शेवटचा सण आहे रानात. पहिलं आता करतील आता पाणी आहे म्हणून कसं शेवटचा आहे अजून पाडू आहे की ही सण हा, हा. होळीचा सण म्हणजे रानातली सगळी कामं आपटापली असते ती माणसांची. आता हे सण आता एक असतं आपल्याला आपटलेली नसती ती आटापलेली असती ती आटापलेलीच म्हणते. आपटलेली काय म्हणती या काय तर आपलं डकात वय सुटती या बेंद्राला चालू झालेली असते ती कामं. हा बेंद्राच्या वेळेस पेरण्या बिरण्या झालेल्या असते. अग माणूस आताच खऱ्याचा राहिला त्यामुळे हे दिवस असं चालते सगळं आता कधी बी राहणार उठकी भीमू हा उठकी सगळं कधी आता भुईमुग कोण पेरणार आहे सगळीच पिरते ती. नाही आता बियाण दे कशाच बियाण दे काय माहित आईला माहिती लसूण कधी लावते ती लसूण कधी लावते सांगा. दसरा जेवायचा आणि लसूण लावायचा हो पाडवा वाचायचा आणि लसूण काढायचं. आणि लसूण पुढं गेलाय मग आता अहो, आता सगळं निघले आधुनिक पद्धत. खरा मग पहिलं म्हणते ती नाही नाही तर तू कान लावला लसूण खरा होता टाइम होतो नाही त्यांचं बी आठ दसरा जेवायचा आणि लसूण लावायचा. अयो कोथिंबीर पाडवा? तुक, तुक, तुक.
आणि ठेवून तेवढी खायचं. खाऊन दे खाऊन दे खाऊन दे खाऊन हे साला लागायचंय सकाळी. सकाळी नाही मटण. दे सकाळ मटण नाही करायचं आई कवा करायचं तवा करा की पण संध्याकाळच करायचं आणि बुधवारी खायचं काय काय बरोबर बोलतो या. खरंच संध्याकाळचं करा. हा बरोबर आहे आई बरोबर का मग ती माहिती आहे का तुम्हाला संध्याकाळी करा म्हणजे आई सकाळ स्वयंपाक करते आणि संध्याकाळचा कारभार स्वयंपाक करते आई कशी तोलावती आई हुशार आहे बरं का तुम्ही समजू नका आय साधी पोळी आहा साधी पुढे ये गिड्या बकाचं मी काय करू लागायची हाय, नाही. कशी बोलती मला येड्या बोकाची म्हणती मग मी काय करू लागत आता नाही. पोळे बाय कशाला ती नाही, नाही. अहो, जर सकाळ बोकडात आणलं तर बोकडात शिजवते शिजवाय सकाळ बोकडात ह्यांना खाऊ दे संध्याकाळ आणि आपल्याला कोंबडी आणि उद्या संध्याकाळ कोंबडीचं कापड आपण कोंबडीचं हे खाऊ मटण तर ग्रहणाचं खायचं नसतं गं. हा ग्रहण ग्रहण सहाला संपायचं हम्म. तिथनं पुढे शिजवायची इतक्या ह्या टायमाला शिजाय टाकायचे 8 पर्यंत शिजेल हम्म. 8 8:30 वाजता शिजवून मग ती खायचं शिजवा की बोकडाच. हा बोकडं शिजवून खावा तुम्ही. तीच की म्हणती व, पण बरं, कोंबडी उरका. संध्याकाळ कापू की उरका उरका व्हायचं आपण राहिलं साईडला मग बुधवार व्हायचं आपण कुठं जात नाही आपण हा तेवढं आहे तुम्ही कुठं जाणार आहे आता असं म्हणती व. नाही तळल्या पापड तळलं म्हणल्याप्रमाणे तुम्ही केलं का ती मग काय तर अंधारात कमी ताट डाळ तिकडे भरती अंधारात नाही तर ठेवायचं जागा नाही तर अंधारात काय काय भरती त्यात गोळून द्यायचे भात दूध हा आता तुम्हाला वाटते जेवायला आधी मला वय मग काय बरं आहे लागा पती देव आधी पती जेवण देवाला निवद दावला का मग नाही काय देवाला निवद दावला माघार मी असतो बरोबर तुम्ही कुरडया पापड बनवून तुझं हो मांडला का तुम्हाला दूध तुम्हाला जेवा जेवा तुम्ही जेवा पडते घ्या जेवा तुम्हाला मामा तर तुम्ही जेवा आधी जेवतो काय मी बी मग तुम्ही बी जेवा काय जेवायचं. कष्ट महत्वाचं तुम्ही खाल्लं पाहिजे तुम्ही सकाळपासून करताय भात आमटी गुळवणी पोळी सकाळपासून पोळ्या करताय सकाळपासून करते दुपारपासून करते का सकाळपासून करते होय काय तुम्हाला केले पेशंट ती ताटालीड घे की कोणतं ताट? ती हो लागा माझा महत्वाचा देव आहे लागा ती हा बरं दे की. हाय ये ताट देऊ मी धरलाय मोबाईल आता माझं देवाला दे ग माझा देव महत्वाचा आहे माझ्या देवाच्या पोटात गेलं पाहिजे नाही तिकडे मी देऊन येतो मी देतो राम दे हां बरं दे दे हां आणि हे हो थोडंसं नॉर्मल बस गुळवणी कशात देईस? त्यातच ओतायचं त्यात देऊ का गुळवणी? अग त्यातच गुळवून दे ह्यातच द्या की आबा खाणार त्या आबा त्यात नाही तर खाणार अगं आबा ओतून घेणार हा मस्त मग ताट आबाला स्पेशल बनवलं दे कुरडे दे आबाला व्हायचं आबाला जाऊ नको नाच करून ताटत अर्धी दी एवढी दी नाही चावती की दे की चावती म्हणतात खातात गुळवणी. आणि पापड बी थोडा असून थोडं थोडं द्या काय द्यायचं ग नाही खात. त्यांनी कमावलंय म्हणून आपण इथला खाया चावायचं नाही म्हणून दे वाटत नाही त्यांना वर काय द्यायला हा. ती काय आपल्याला दुसरं काय मागतात का जेवायला 2 टायमिंग 3 टायमिंग नाही 2 टायमिंग जेवाय मागतात पोटभर द्यायचं घासातला घास द्यायचा जा हा ये देऊन चला या जेवाय सगळेजण सर्वांनी बघा नैवेद्य दिलाय आमचा आता आबाला सगळ्यात महत्वाचं देवापाशी नैवेद्य लेट गेला चालेल पण आबाला पहिला घास द्यायचा दिले की आबाला ताट हा. पोळ्या दिल्या कुरड्या पापड चावत नाही म्हणून देत नाही लक्षात ठेवायचं मी असू अगर नसू आबाच नाही आबाच्या माग कोण आहे बघितलं म्हणजे अन्न हे परब्रह्म आहे तुम्ही जेवा आता आम्हाला बी जेवू द्या. आणि चला. ती स्वयंपाक करून करून थकून दिले हो तेवढं आहे तुम्हाला घाम आता द्यावा सर्वांनी आमच्या पोळ्या खायला बघा ओके हा आणि जास्त करून कुरड्या आणि पापड खायला या.